मित्र हो, चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जाती व्यवस्थेचे निर्मूलन, महात्मा गांधींना दिलेल्या उत्तरासह लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाग 11, परिशिष्ट 2, डॉक्टर आंबेडकरांचे महात्माजींना उत्तर. 1. जातपात तोडक मंडळासाठी जात या विषयावर मी तयार केलेल्या भाषणाची दखल महात्म्याने त्यांच्या हरिजनमध्ये घेऊन माझा सन्मान केल्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. त्यांनी केलेले माझ्या भाषणाचे परीक्षण बारकाईने पाहिल्यास माझ्या असे लक्षात आले की जात या विषयावर मी व्यक्त केलेल्या मतांशी महात्माजी पूर्णपणे असहमत आहे. मला वाद करण्यास भाग पाडणारे विशेष कारण असल्याशिवाय मी माझ्या विरोधकांशी विवाद करीत नाही. माझा विरोधक जर क्षुल्लक अप्रसिद्ध माणूस असता तर मी त्याचा पाठपुरावा केला नसता, परंतु माझा विरोधक साक्षात महात्मा असल्यामुळे मला असे वाटते की त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेल्या मतांचा समाचार मी घेतलाच पाहिजे. त्यांनी मला दिलेल्या सन्मानाचे कौतुक करीत असतानाच न होऊ शकलेले भाषण छापण्यामागे लोकांनी मला विसरू नये हे माझे उद्दिष्ट होते असे सूचित करून महात्म्याने माझ्यावर मला प्रसिद्धीचा हव्यास असल्याचा आरोप केला आहे. याचे मला आश्चर्य वाटले. महात्मा जे काय पाहिजे ते म्हणत, हे भाषण प्रसिद्ध करण्यामागे हिंदूंना विचार करण्याला लावायला नाही आणि त्यांच्या भूमिकेचा आढावा घ्यायला उद्युक्त करणे हा माझा हेतू होता. मी कधीही प्रसिद्धीचा भुकेला नव्हतो आणि मी असे सांगू इच्छितो की मला माझ्या अपेक्षेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्तच प्रसिद्धी मिळाली आहे. परंतु समजा की प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने मी ते भाषण प्रसिद्ध केले तर माझ्यावर कुणी दगड फेकावा? महात्मासारख्या काचेच्या घरात राहणाऱ्यांनी तर नक्कीच नाही. 2. माझा हेतू बाजूला ठेवू मी माझ्या भाषणात उपस्थित केलेल्या प्रश्नाविषयी महात्माजींना काय म्हणायचे आहे. सर्वप्रथम माझे भाषण वाचणाऱ्या कुणालाही लक्षात येईल की मी उपस्थित केलेले प्रश्न महात्म्यांच्या लक्षातच आलेले नाहीत आणि त्यांनी निर्माण केलेले प्रश्न, ज्याला त्यांनी माझे आरोपपत्र म्हटले आहे, त्या भाषणातून निर्माण होत नाहीत. माझ्या भाषणात मी मांडायचा प्रयत्न केलेल्या मुद्द्यांची पुढील प्रमाणे सूची देता येईल. 1. जातीने हिंदूचे वाटोळे केले आहे. चातुर्वर्ण्यांच्या पायावर हिंदूचे पुनर्गठन अशक्य आहे, कारण वर्णव्यवस्था ही गळक्या घागरीसारखी किंवा स्वतःच्या नाकाच्या दिशेने पळण्यासारखा माणसासारखी आहे. स्वतःच्या सद्गुणांच्या आधारावर स्वतःला टिकून ठेवण्यास ती असमर्थ आहे. तिच्यामध्ये प्रत्येक वर्णद्रोहाविरुद्ध अंमलात आणता येईल असे कायद्याचे पाठबळ अस्तित्वात नसेल तर त्याची जातीमध्ये अधपतित होण्याची अंगभूत प्रवृत्ती आहे. 3. चातुर्वर्ण्याच्या पायावर हिंदू धर्माचे पुनर्गठन हानिकारक आहे, कारण वर्णव्यवस्थेचा परिणाम सर्व लोकांना ज्ञानसंपादनाची संधी नाकारून त्यांना अवनत करण्यात आणि शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाकारून लोकांचे खच्चीकरण करण्यात झाला आहे. 4. हिंदू समाजाचे पुनर्गठन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांना मान्यता देणाऱ्या धर्माच्या आधारावर केले पाहिजे. 5. हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी जात आणि वर्णाच्या मागे असलेल्या धार्मिक पावित्र्याची जाणीव उद्ध्वस्त केली पाहिजे. 6. जात आणि वर्णाचे पावित्र्य केवळ धर्मशास्त्रांचा दैवी आधार नाकारूनच उद्ध्वस्त करता येऊ शकतो. यावरून असे लक्षात येईल की महात्म्याने उपस्थित केलेले प्रश्न अगदीच संदर्भहीन आहेत आणि त्यांना भाषणातील मुख्य युक्तिवाद समजलेच नाहीत. आता महात्म्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या तात्पर्याची मी तपासणी करतो. महात्म्याने उपस्थित केलेला पहिला मुद्दा म्हणजे मी संदर्भ दिलेले धर्मग्रंथ अधिकृत नाहीत. या बाबतीत मी जाणकार नाही हे मी कबूल करतो, परंतु मला हे सांगायला आवडेल की मी संदर्भ दिलेले ग्रंथ स्वर्गीय टिळकांच्या लिखाणामधून निवडलेले आहेत आणि स्वर्गीय टिळक संस्कृत भाषा आणि हिंदू धर्मशास्त्रांचे
तज्ञ जाणकार होते हे सर्वसामान्य आहे. त्यांचा दुसरा मुद्दा असा की धर्मशास्त्रांचा अन्वयार्थ विद्वानांनी नव्हे तर संत महात्म्यांनी लावला पाहिजे आणि ते संतांनी जसे समजून घेतले तसेच समजून घेतले पाहिजे. त्यानुसार धर्मशास्त्रे जात आणि अस्पृश्यतेला पाठिंबा देत नाहीत. पहिल्या मुद्द्याबाबत मला महात्म्याला विचारायचे आहे की धर्मशास्त्रे प्रक्षिप्त असल्याने आणि संतांनी त्यांचा वेगळ्या पद्धतीने अर्थ लावल्याने काय हासिल होणार आहे. अस्सल आणि प्रक्षिप्त शास्त्रामध्ये सामान्य लोक फरक करत नाहीत. त्यांना धर्मशास्त्रे आणि आहेत तरी काय हेही माहीत नाही. ते अगदीच निरक्षर असल्यामुळे त्यांना धर्मशास्त्रातील अंतर्भूत गोष्टी माहीत नाहीत. त्यांना जे सांगितले गेले त्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे आणि त्यांना असे सांगितले गेले की जात आणि अस्पृश्यतेचे पालन धार्मिक कर्तव्य म्हणून करावे अशी धर्मशास्त्रांची आज्ञा आहे. संतांच्या संदर्भात आपण हे मान्य केले पाहिजे की केवळ विद्वान असलेल्यांच्या तुलनेत संतांची शिकवण कितीही वेगळी आणि उदात्त असली तरी शोचनीयरित्या प्रभावहीन ठरले आहेत. हे दोन कारणामुळे कुचकामी ठरले आहेत. पहिले असे की कोणत्याही संतांनी जाती व्यवस्थेवर कधीही हल्ला केलेला नाही. या उलट जाती व्यवस्थेवर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांच्यापैकी बहुतेक जण ज्या जातीत जन्मले त्या जातीतच जगले आणि मेले. संत ज्ञानेश्वर आपल्या ब्राह्मण दर्जाला एवढे तीव्र भावनेने चिकटून होते की जेव्हा पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांना आपल्या जातीत घेण्यास नकार दिला तेव्हा ब्राह्मण मंडळींनी आपल्या ब्राह्मण दर्जाला मान्यता द्यावी म्हणून ज्ञानेश्वराने आकाश पातळ एक केले. सध्या धर्मात्मा या चित्रपटात नायक म्हणून चितारलेल्या संत एकनाथांनी सुद्धा अस्पृश्याला स्पर्श करण्याचे आणि त्यांच्यासोबत भोजन करण्याचे धाडस दाखविले. ते जात आणि अस्पृश्यतेला त्यांचा विरोध होता म्हणून नव्हे तर त्यामुळे निर्माण झालेला विटाळ हा पवित्र गंगाजलाने स्नान केल्यास धुवून निघतो असे त्यांना वाटले म्हणून. माझ्या अभ्यासानुसार संतांनी जात आणि अस्पृश्यतेविरुद्ध कधीही मोहीम चालवली नाही. माणसाच्या आपसातील संघर्षाशी त्यांचा संबंध नव्हता. त्यांचा संबंध माणूस आणि ईश्वर यांच्यातील नात्याशी होता. सर्व माणसे समान आहेत असे उपदेश त्यांनी शिकविले नाहीत. ईश्वराच्या दृष्टीने सर्व माणसे समान आहेत अशी त्यांची शिकवण होती. कुणालाही शिकवायला कठीण नसलेला किंवा विश्वास ठेवायला धोकादायक नसलेला हा खूप वेगळा आणि निरुपद्रवी सिद्धांत होता. संतांची शिकवण निष्प्रभ ठरल्याचे दुसरे कारण म्हणजे सामान्य लोकांना असे शिकविण्यात आले आहे की जातीचे नियम संत मोडू शकतील परंतु सामान्य लोकांनी तसे करता कामा नये. त्यामुळेच संत कधीही अनुकरणीय उदाहरण ठरले नाहीत. ते नेहमीच फक्त पवित्र माणूस म्हणून राहिले. जात आणि अस्पृश्यतेवर सामान्य लोकांचा विश्वास ठाम राहिला. यावरून संतांच्या पवित्र जीवन आणि उदात्त उपदेशापेक्षा त्यांच्यावर धर्मशास्त्रांच्या शिकवणुकीचा अधिक प्रभाव होता हे स्पष्ट होते. अशा रीतीने मूढभर विद्वान किंवा बहुसंख्य अज्ञानी लोकांपेक्षा धर्मशास्त्रांना वेगळ्या पद्धतीने समजून घेणारे संत होते किंवा एक महात्मा आहे की काही समाधानाची बाब असू शकत नाही. बहुसंख्य लोक धर्मशास्त्रांचा वेगळा अर्थ घेतात ही वस्तुस्थिती ध्यानात घेतली पाहिजे. बहुसंख्य लोकांच्या वर्तनाचे नियमन करणाऱ्या शास्त्रांच्या अधिकाराला नकार देण्याशिवाय ते कुठल्या पद्धतीने केले जाऊ शकते या प्रश्नाचा महात्म्याने विचार केलेला नाही. धर्मशास्त्रांच्या शिकवणुकीपासून लोकांना मुक्त करण्याचे प्रभावी साधन म्हणून महात्मा कोणतीही योजना पुढे करत त्यांना हे मान्यच करावे लागेल की एखाद्या सत्पुरुषाचे जीवन त्याला स्वतःला कितीही उन्नत करणारे असले तरी त्याचा आदर करायचा परंतु अनुकरण करायचे नाही. भारतातील सामान्य माणसाच्या संत महात्म्याविषयीच्या अशा दृष्टिकोनामुळे आपल्याला फारसे साध्य होत नाही. महात्म्याचा तिसरा मुद्दा असे की चैतन्य, ज्ञानदेव, तुकाराम
तिरुवल्लुवर रामकृष्ण इत्यादींनी आपला मानलेला धर्म मी सांगितल्या एवढा गुणवत्ताविरहित असू शकणार नाही आणि धर्माची परीक्षा त्यातल्या वाईट नमुन्यावर नाही तर त्याने निर्माण केलेल्या उत्तम नमुन्यावरून केली पाहिजे. या विधानातील प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे, परंतु त्यातून महात्मा काय सिद्ध करू इच्छितात हे माझ्या लक्षात येत नाही. धर्म त्यातल्या वाईट नमुन्याच्या नव्हे तर उत्तम नमुन्याच्या आधारे ओळखला पाहिजे हे खरे आहे, परंतु त्यामुळे या प्रश्नापासून आपणास मुक्त होता येते का? माझे उत्तर नाही असे आहे. प्रश्न पुन्हा उरतो की वाईटांची संख्या एवढी जास्त आणि उत्तम असलेल्यांची संख्या इतकी कमी का आहे? माझ्या मते या प्रश्नांची दोन उत्तरे संभवतात. एक, वाईट लोक त्यांच्यातील काही मूळ विकृतीमुळे नैतिकदृष्ट्या शिक्षण देण्यास अयोग्य असतात आणि त्यामुळे धार्मिक आदर्शांच्या जवळपास जाण्यासुद्धा असमर्थ ठरतात. किंवा दोन, धार्मिक आदर्श हाच अनेकांच्या आयुष्याला चुकीचे नैतिक वळण देणारा असा पूर्णपणे चुकीचा आदर्श आहे आणि उत्तम लोक चुकीचे आदर्श ठेवून खरे तर चुकीच्या वळणाला योग्य दिशेने कलाटणी देऊन सुद्धा उत्तम झालेले आहेत. या दोन स्पष्टीकरणापैकी पहिले स्वीकारण्याची माझी तयारी नाही आणि मला खात्री आहे की महात्मा सुद्धा विरुद्ध बाजूचा आग्रह धरणार नाहीत. महात्म्याकडे वाईटांची संख्या एवढी जास्त आणि उत्तमांची संख्या एवढी कमी का याचे स्पष्टीकरण देणारा तिसरा पर्याय उपलब्ध नाही. तोपर्यंत माझ्या मते दुसरे स्पष्टीकरणच तर्कशुद्ध आणि रास्त आहे. जर दुसरे स्पष्टीकरणच एकुलते एक स्पष्टीकरण असेल तर साहजिकच धर्माने निर्माण केलेल्या उत्तम अनुयायावरून तो ओळखला पाहिजे. महात्म्याच्या या युक्तिवादातून चुकीच्या आदर्शांची पूजा करायला लावल्यामुळे चुकीच्या मार्गाने जाण्याचे नशीब आलेल्या बहुसंख्य लोकांची कीव करण्यापुढे पलीकडे काहीही निष्पन्न होत नाही. संतांचे उदाहरण बहुसंख्य लोकांनी अनुसरल्यास हिंदू धर्म सुसह्य होईल हा महात्म्याचा युक्तिवाद आणखी दुसऱ्या कारणासाठी भ्रामक आहे. असे वाटते की चैतन्य वगैरे सारख्या मोठ्या नावांचा दाखला देऊन महात्मा साध्या आणि ढोबळ पद्धतीने हे सुचवू इच्छितात. असे वाटते की जर उच्च जातीय हिंदूंना खालच्या जातीच्या हिंदूशी वागताना उच्च नैतिक दर्जाचे पालन करण्यास प्रवृत्त केले तर कुठल्याही मूलभूत बदलाशिवाय हिंदू समाजाला सुसह्य आणि सुखीसुद्धा केले जाऊ शकते. मी या एक प्रकारच्या सिद्धांतांच्या पूर्णपणे विरोधात आहे. स्वतःच्या आयुष्यात उच्च सामाजिक आदर्श साध्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व हिंदूचा मी आदर करतो. अशा माणसाच्या अभावी भारत राहण्यासाठी सध्या आहे त्याहून अधिक गोंधळ आणि आणखी कमी आनंददायी ठिकाण ठरला असता. तरी पण उच्च जातीय हिंदूंना त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य सुधारून चांगली माणसे बनविण्याच्या प्रयत्नावर जो कोणी विसंबूत आहे तो माझ्या मते शक्तीचा अपव्यय करीत असून भ्रमाला कवटाळीत आहे. व्यक्तिगत चारित्र्य शस्त्रास्त्रे बनविणाऱ्याला चांगला माणूस म्हणजे स्फोट न होणारे आणि विषारी वायू न सोडणारे बाम विकणारा माणूस बनू शकेल काय? जर तसे होऊ शकत नसेल तर मग जातीच्या जाणीवेने ठासून भरलेला माणूस केवळ व्यक्तिगत चारित्र्यामुळे चांगला माणूस होईल म्हणजेच त्यांच्या सहचार्यांना समानतेने वागणारा माणूस होईल हे तुम्ही मान्य करता? स्वतःशी प्रामाणिक राहायचे तर त्याला त्याच्या धर्मातील सहकाऱ्यांना त्यांच्या जातीच्या दर्जाप्रमाणे एकतर वरिष्ठ म्हणून किंवा कनिष्ठ म्हणून वागवावे लागते. कोणत्याही परिस्थितीत त्याला त्याच्या जात बांधवापेक्षा वेगळ्या तऱ्हेने वागवावे लागते. तो त्याच्या सहचाऱ्यांना आप्त म्हणून आणि बरोबरीचा म्हणून वागवील ही अपेक्षा कधीच करता येणार नाही. हिंदू लोक परजातीच्या सर्वांना खरे तर परकीयाप्रमाणे म्हणजे ज्यांच्या विरोधात अभय असल्याप्रमाणे बेधडक भेदभाव करता येऊ शकतो आणि बेशरमपणे दगलबाजी किंवा चालबाजी केली जाऊ शकते अशा तऱ्हेने वागवितो. याचा अर्थ असा की हिंदू अधिक चांगला किंवा अधिक वाईट असू शकतो, परंतु चांगला हिंदू असूच शकत नाही. व्यक्तिगत चारित्र्यात काही दोष असल्यामुळे हे असे आहे असे नव्हे. मुळात त्यांच्या सहकार्याशी असलेल्या त्यांच्या संबंधाच्या पायात हा दोष आहे.
त्यांच्या सहकार्याशी असलेल्या त्यांच्या संबंधाचा पायाच मूलतः चुकीचा असेल तर उत्तम माणसे सुद्धा नैतिक असू शकत नाहीत. मूलगामासाठी त्याचा मालक अधिक चांगला किंवा अधिक वाईट असेल, परंतु तो चांगला मालक असू शकत नाही, चांगला माणूस मालक असू शकत नाही आणि मालक चांगला माणूस असू शकत नाही. तीच गोष्ट उच्च जाती आणि कनिष्ठ जातीच्या संबंधाला लागू पडते. खालच्या जातीच्या माणसासाठी उच्च जातीय माणूस इतर उच्च जातीयांच्या तुलनेत अधिक चांगला किंवा वाईट असू शकेल. उच्च जातीचा माणूस त्याला उच्च जातीय म्हणून ओळखणारा कनिष्ठ जातीचा माणूस असेल तर योग्य माणूस असू शकत नाही. आपल्यावरती उच्च जातीय माणूस आहे ही जाणीव खालच्या जातीच्या व्यक्तीसाठी चांगली असू शकत नाही. मी माझ्या भाषणात असा युक्तिवाद केला आहे की वर्ण किंवा जातीवर आधारलेला समाज चुकीच्या संबंधावर आधारलेला समाज आहे. मला अशी आशा होती की महात्मा माझा युक्तिवाद उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तसे करण्याऐवजी त्यांनी आपल्या चातुर्वर्ण्यावरील विश्वासाची केवळ उजळणी केली आणि तो विश्वास कशावर आधारलेला आहे तेही स्पष्ट केले नाही. महात्मा जसे बोलतात तसे वागतात का? सर्वांना लागू होणाऱ्या सिद्धांताबाबतच्या युक्तिवादात व्यक्तिगत उल्लेख करणे आपल्याला आवडत नाही, परंतु जेव्हा कुणी एखाद्या धार्मिक तत्वांचा उपदेश करतो आणि त्याला सिद्धांत मानतो तेव्हा उपदेश करणारा त्याचे कितपत पालन करतो याचे कुतूहल असते. असे असू शकेल की आदर्श असाध्य असल्यामुळे त्याचे पालन होत नाही. असे असू शकेल की व्यक्तीच्या अंगभूत दांभिकतेमुळे पालनात कसूर होतो. या कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आपले वर्तन परीक्षणासाठी खुले करतो आणि महात्म्याने त्यांच्या स्वतःच्या संदर्भात आपला आदर्श साध्य करण्यासाठी कितपत प्रयत्न केले आहेत असा प्रश्न विचारला तर मला दोषी ठरवता कामा नये. महात्मा जन्माने वैश्य आहेत. त्यांच्या पूर्वजांनी ब्राह्मणांचा व्यवसाय असलेल्या मंत्रिपदासाठी आपल्या पिढीजात व्यवसायाचा त्याग केला. महात्मा बनण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात जेव्हा त्यांना निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तराजूऐवजी वकिलांच्या पेशाची निवड केली. वकिली सोडून दिल्यानंतर ते अर्धे संत आणि अर्धे राजकारणी झाले. त्यांचा पिढीजात व्यवसाय असलेल्या व्यापाराला त्यांनी स्पर्शही केला नाही. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा, त्याला मी वडिलांचा एकनिष्ठ अनुयायी मानतो, वैश्य म्हणून जन्माला आला व ब्राह्मणांच्या मुलीशी लग्न केले आणि वृत्तपत्रातील दिग्गज म्हणून काम करणे पसंत केले. आपला पिढीजात व्यवसाय चालू ठेवला नाही म्हणून महात्म्याने त्याचा निषेध केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. आदर्शाची परीक्षा त्याच्या सर्वात वाईट नमुन्यावरून करायची हे चूक आणि छिद्रान्वेषी स्वरूपाचे आहे. परंतु खचितच महात्मा हे चांगला नमुना नाहीत आणि आदर्श साध्य करण्यात ते अयशस्वी होत असतील तर तो आदर्श माणसाच्या व्यावहारिक उपजत प्रेरणेच्या विरोधातला एक अशक्य आदर्श असला पाहिजे. कार्लाइलच्या अभ्यासकांना माहीत आहे की तो बऱ्याचदा एखाद्या विषयावर विचार करण्यापूर्वीच बोलत असे. जातीच्या संदर्भात महात्म्याच्या बाबतीत असेच तर झाले नसावे ना, अशी मला शंका येते. अन्यथा मला जे विशिष्ट प्रश्न सुचतात ते त्यांच्याकडून सुटून गेले नसते. एखाद्या व्यवसायाला पिढीजात व्यवसाय कधी म्हणता येईल जेणेकरून त्या व्यक्तीला त्यानंतर तो व्यवसाय करणे बंधनकारक होईल. व्यक्तीच्या क्षमतेला मानवत नसेल, त्यात नफा होत नसेल तरीही व्यक्तीने तो व्यवसाय केलाच पाहिजे का? पिढीजात व्यवसाय अनैतिक आहे असे लक्षात आल्यानंतर सुद्धा व्यक्तीने तो केला पाहिजे असे आहे का? जर प्रत्येकाने आपला पिढीजात व्यवसाय केला पाहिजे असे असेल तर मग एखाद्याचा आजोबा स्त्रियांचा दलाल होता म्हणून त्यानेही स्त्रियांचा दलालच व्हावे आणि एखाद्या स्त्रीने वेश्या व्यवसायच केला पाहिजे कारण तिची आजी वेश्या होती असा निष्कर्ष यातून येतो. महात्मा स्वतःच्या या सिद्धांतांचे तार्किक निष्कर्ष स्वीकारायला तयार आहेत का? मला त्यांची पिढीजात व्यवसाय करण्याची कल्पना आदर्श म्हणून केवळ अशक्य आणि अव्यवहार्यच नव्हे तर नैतिकदृष्ट्या असमर्थनीय वाटते.